नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 8 डिसेंबर 2024। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, उद्या 9 तारखेपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणजे राज्यात आता उद्यापासून पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। आणि कांद्याच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांचा कांदा काढणी चालू आहे त्यांनी तुम्ही काय करा, कांदा काढायला सुरुवात करा। कांदा काढण्यासाठी पोषक वातावरण, म्हणजे उद्यापासून मध्ये थंडीला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर राज्यातल्या वीट भरती उत्पादकांना मेसेज आल्यानंतर त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा, कारण की आता पाऊस काही येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की ज्यांना आता तिरुपतीला जायचंय, तर तुम्हाला सांगतो तामिळनाडूकडे जाणार असेल तर एकदा तुम्ही काय करा, 13-14च्या दरम्यान जाऊ नका, कारण की 13-14च्या दरम्यान मध्ये तामिळनाडू तिरुपतीला मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर तामिळनाडूकडे जवळपास 17-18-19च्या दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे तामिळनाडूकडे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आपल्या महाराष्ट्रात मध्ये सध्या पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये उद्या उत्तर महाराष्ट्रात, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सुरुवात होणार आहे। 9 डिसेंबर पासून उत्तर महाराष्ट्राकडे थंडीला जास्त होणार आहे। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश उद्यापासून म्हणजे 9 डिसेंबर 2024 पासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। राज्यात ठिकठिकाणी मात्र थंडी सुरुवात होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात जास्त थंडी सकाळी सकाळी लागणार आहे, विदर्भात देखील लागणार आहे, पूर्व विदर्भात देखील लागणार आहे आणि मराठवाड्यात देखील लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। म्हणजे सांगायचं झालं तर फक्त म्हणजे आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण होतं, पण उद्यापासून मात्र राज्यात सगळीकडे थंडी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि राज्यात मात्र 13 आणि 14 तारखेदरम्यान अंशतः थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता थंडीचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून मला मेसेज आले होते की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्ही कांदे काढायला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि चण्याला देखील तुम्ही हरभऱ्याला पाणी देऊ शकतात, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9 डिसेंबर पासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। फक्त 13 आणि 14 डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आणि तामिळनाडूकडे तामिळनाडू आणि केरळ या भागाकडे मात्र 17-18-19च्या दरम्यान तिकडं तामिळनाडू केरळकडे मात्र त्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। आपल्या महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।